मित्रांनो, विरार ते JNPT या महाराष्ट्रातील अंतिम टप्प्यामध्ये असा एक भाग आहे ज्याने देशभरात मोठ्या इंजिनियर्सचे लक्ष वेधून घेतले। तो टप्पा म्हणजे रायते इंटरचेंज ते थेट पनवेल। कल्याण मुरबाड रस्त्यावर रायते गाव, तिथून पुढे बदलापूरच्या डोंगर रांगा, त्या डोंगर रांगांना थेट पोटातून चिरून काढलेले देशातील सर्वात रुंद 8 लेनचे बोगदे आणि तिथून थेट पनवेल। हा प्रवास जितका डोळे दिपवणारा आहे तितकाच तो समजून घेणे देखील रंजक आहे। आजच्या 15 ते 20 मिनिटाच्या विशेष व्हिडिओ मध्ये आज आपण आपले मराठी YouTube चॅनलवर घर बसल्या संपूर्ण पॅकेजचा इंच ने इंच ग्राउंड रिपोर्ट बघणार आहोत। काम कुठे पोहोचले, किती टक्के पूर्ण आले, तसेच सर्व काही जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करूयात। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अशा प्रकारे आमने इंटरचेंज इथून सुरुवात केलेला प्रवास आपला रायते इंटरचेंज पर्यंत आलेला आहे आणि आताच्या घडीला आपण ज्या ठिकाणी उभो आहोत तो आहे रायते इंटरचेंज। हा मुरबाडहून येणारा मार्ग जो इकडे पुढे कल्याणकरता जातो, इथे लिहिलेलं आहे कल्याण मुरबाड वगैरे उतरण आहे त्या बाजूने, आणि हा जो मुरबाडसाठी जाणारा रस्ता आपण आता थेट जाणार सरळ बदलापूर करता एकदम थेट। आणि या ठिकाणाहून जेव्हा आपण आमनेहून येऊ आमने इंटरचेंज त्यानंतर कल्याणला उतरण्याकरता इथनं वळण राहणार आहे। बघा एक ॲक्टिवा गेली ती अशी फिरून इथे टोल प्लाझा आहे, टोल प्लाझावरनं पुन्हा फिरून 2 गाड्या येतात 4 व्हीलर, त्या इकडून अशा मग पुढे कल्याणच्या दिशेने जाणार आहेत। चला आपल्याला आता पुढे जायचे बदलापूर करता, तर त्याकरता आपण निघूया। इथे जो रस्ता दुभागला गेला आहे त्याचं कारण असं की आपण जेव्हा मागून येऊ त्यावेळेस कल्याणसाठी ही वळण राहणार आहे, परंतु इथे हाय व्होल्टेज पॉवर सप्लाय जो टावर आहे त्याच्यामुळे काम रखडलेलं आहे। त्यामुळे हा जो मार्ग आहे हा अर्धाच झालेला आहे। असो, आपल्याला पुढे जायचे बदलापूरच्या दिशेने, चला जाऊयात। सदर ग्राउंड रिपोर्ट सुरू करण्यापूर्वी आपण ज्या मार्गावर उभे आहोत त्याचा भूगोल आणि गणित सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करूयात। दिल्ली मुंबई एक्सप्रेसचा मुख्य भाग जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट म्हणजे JNPT ला जाऊन मिळतो। हा विरार ते JNPT दरम्यान जवळपास 80 ते 90 किलोमीटरच्या टप्प्यातला वेगवेगळ्या पॅकेजेसमध्ये विभागले गेलेले आहेत। बदलापूर 20, पनवेल 37, मुंबई 80। जसे आपण आमने इंटरचेंजवरनं आलोत, इथे पाहू शकते रस्ता जो आहे तो पूर्ण अडवला गेलेला आहे, कारण इथे देखील हाय व्होल्टेज पॉवर टावर जो आहे पॉवर सप्लाय टावर तो देखील मध्ये अडथळा आहे, कारण इथे जी लेन आहे फक्त जाणारी आमनेकर तेवढी एकच लेन सुरू आहे, बाकी दुसऱ्या लेनला पूर्ण मार्गिका बंद आहे, कारण या हाय व्होल्टेज पॉवर सप्लाय टावरमुळे। आणि असे फक्त याच ठिकाणी नाही, हे पार आपण विरार इंटरचेंजवरनं जे व्हिडिओ केलेत त्या विरार इंटरचेंजपासून इथे बदलापूरपर्यंत अनेक ठिकाणी अशी हाय व्होल्टेज पॉवर टावर जे सप्लायर्स आहे ते मध्ये आडकाठी आणत आहेत, तर ते केव्हा निघतील नाही केव्हा हा मार्ग पूर्णपणे खुला होईल त्याचे काय सांगता येत नाही, किती वेळ जाईल ते। चला जाऊयात बदलापूरच्या दिशेने। यातलं पॅकेज 16 आणि पॅकेज 17 हे सध्या सर्वाधिक चर्चेत आहेत, कारण या टप्प्याने फक्त सपाट रस्ता बनवायचा नव्हता, तर ते समोर होते सह्याद्रीचे फाटे, नद्या, रेल्वे लाईन्स आणि कल्याण बदलापूर सारखे दाट लोकवस्ती असलेले शहर आहे। रायते इंटरचेंज हे कल्याण आणि डोंबिवलीच्या पूर्वेला वसलेल्या मुख्य जंक्शन आहे। तिथून पुढे हा महामार्ग थेट दक्षिण दिशेला सरकतो, बदलापूरच्या बाजूने डोंगरांमध्ये शिरतो आणि पनवेलच्या तरोजा नावडे परिसरावर जाऊन बाहेर पडतो। चला तर वेळ वाया न घालवता थेट जाऊया आणि पाहूयात नक्की काय ते। आपला प्रवास जो सुरू झालाय तो रायते इंटरचेंज या आपल्या पहिल्या थांब्यावरून। पहिला जो हाय व्होल्टेज पॉवर सप्लाय टावर म्हणजे पॉवरचा जो सप्लायचा टावर होता तो आपल्याला बदलापूरच्या दिशेने जाणार होता, आणि दुसरा जो आपल्याला टावर दिसतो जो आडकाठी तो आपल्याला आमनेच्या दिशेने जाणारा जो मार्ग आहे त्या ठिकाणी त्यांनी देखील पूर्ण रस्ता अडवून घेतलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी बऱ्याचशा आणि ते पुढे देखील आहे ना त्यांनी देखील हा जो आपला बदलापूरकडे जाणारा रस्ता आहे इथे आडकाठी आणलेला, म्हणजे इथल्या इथे साधारणतः 1.5-2 किलोमीटर 3 हे
पॉवर सप्लाय टावर जे ते आडकाठी आणत आहेत. चला पुढे देखील जाऊन पाहूयात अजून. रायते इंटरचेंज. हा इंटरचेंज अत्यंत महत्त्वाचा का आहे? कारण कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, मुरबाड आणि अगदी शहापूरच्या लोकांना जर दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर चढायची असेल किंवा उतरायची असेल तर हा एकमेव सर्वात मोठा मार्ग असणार आहे. सध्या इथे काय परिस्थिती आहे? कल्याण मुरबाड राज्य महामार्गाच्या वरून जाणारे फ्लायओव्हरचे पिलर्स आता पूर्णपणे उभे राहिलेले आहेत. एक्सप्रेसवे खाली उतरणारे वर चढणारे जे लूप्स किंवा रॅम्प्स बनवलेत त्यांचे आर्थवर्स म्हणजे माती भराचे काम देखील पूर्ण झालेले आहेत. हा इंटरचेंज बनवताना सर्वात मोठे आव्हान होते ते पावसाळ्यातल्या उल्हास नदीला येणारा पूर आणि या भागातील दलदलीची जमीन. पण अत्याधुनिक सॉलॉइड स्टॅबिलायझेशनच्या तंत्रज्ञानाचा वापर करून हायवेचा पाया इथे मजबूत केला गेला आहे, जेणेकरून भविष्यात 100 वर्षे तरी या रस्त्याला काही होणार नाही. रायते इंटरचेंज सोडल्यानंतर हा महामार्ग जेव्हा बदलापूरच्या दिशेने पुढे सरकतो तेव्हा अवघ्या काही किलोमीटरवर निसर्गाचे पहिले आव्हान समोर होते आणि ते आव्हान होते उल्हास नदी. या नदीवर अतिशय मोठा आणि रुंद पूल बांधला जात होता. नदीच्या वेगवाचा प्रवाहाचा विचार न करता इथले पिलर्स खूप खोलवर वेल फाउंडेशनच्या पद्धतीने रोवले गेलेले आहेत. खूपच मोठे असे ते काम होते उल्हास नदीवरील. रायते इंटरचेंज ते बदलापूर प्रवासादरम्यान खरं तर नदीपर्यंत आपण पोहोचण्यापूर्वी या रस्त्यावर तुम्ही पाहू शकता अजून देखील वाहतूक व्यवस्था सुरू आहे. लोक येतच जातात, गाड्या चालवतात, काही जण गाड्या शिकवतात. अशा प्रकारचा हा रायते इंटरचेंज ते आपण पनवेल पर्यंत करणारा प्रवास आहोत. आणि अक्षरशः आपण बदलापूर मध्ये येऊन पोहोचलेलो आहोत आणि जे उल्हासनगर नदीची मी वार्ता केली त्या उल्हास नदीच्या ब्रिजवर आता आपण पोहोचलो देखील आहोत. बदलापूर लोणावळा. मागच्या वेळेला आपण ज्या वेळेस या ठिकाणी व्हिडिओ केला आमने ते बदलापूर त्यावेळेस आपण या ठिकाणी अडकलो होतो का इथे जे ते नदीवरील पुलाचे म्हणजे काम बाकी असल्यामुळे आपण अडकवतो आणि आज मात्र आपल्याला कदाचित पुढे जाता येईल. आपण चुकीच्या मार्ग आलो, त्या मार्गाने आपल्याला जावे लागेल कदाचित. का आत्ताच 2 ज्या गाड्या त्या बाजूच्या मार्गाने तिकडे बदलापूरच्या दिशेने गेलेत, बदलापूर इंटरचेंजच्या दिशेने. आपण देखील आता तिकडे जाऊन पाहूयात नक्की काय ते. चला. आणि प्रथमतः आपण उल्हास नदीवरील जो पूल बांधलेला आहे या मुला देखील नवीन ठिकाणी जायचा होता. आपण याला काय सांगणार? प्रथमतः आपण या उल्हास नदी पुलावरून प्रवास करीत आहोत. आपले एक सबस्क्रायबर मित्र आहेत, त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की या पुलावरचे काम झालेले आहे म्हणून. ही नदी ओलांडल्यानंतर पुढचे मोठे आव्हान होते ते सेंट्रल रेल्वेचा ट्रॅक. बदलापूरच्या दिशेने जाणारी मालगाडी. ॲक्च्युली यापूर्वी आपण इथे नेहमी आलो होतो तर काम चालू होता. काही महिन्यांपूर्वी आपण इथला व्हिडिओ अपलोड केलेला की आज इथे रेल्वे ट्रॅक आहे, इथे कामे सुरू होते ते. बदलापूरच्या दिशेने जाणारी मालगाडी. आपण सरळ चाललो. पहिल्यांदा आपण डायरेक्ट आमने टू बदलापूर इंटरचेंज स्ट्रेट प्रवास करत आहोत. चला जाऊयात पुढे. मुंबईहून कर्जत आणि खोपोलीकडे जाणारी रेल्वे लाईन याच भागातून जाते. या लाईनवरून एक्सप्रेसवे सुरक्षितपणे नेण्यासाठी ओव्हरब्रिज ROB रेल्वे ओव्हरब्रिजचे काम सुरू होते. ते रेल्वे वाहतूक न थांबवता
रात्रीचा ब्लॉक दरम्यान हे अजस्त्र स्टील गर्डर्स वगैरे बसवणे कामे देखील इंजिनियर करत होते. हा पूल ओलांडून आपण थेट बदलापूरच्या ग्रामीण भागात म्हणजेच कांबा चोप मोरबे गावाच्या दिशेने मार्गस्थ होतो. आणि इथे तुम्ही परत पाहू शकता लोणावळ्याकडे जाणारा मार्ग लिहिलेला आहे. बदलापूर लोणावळा इथे बदलापूर इंटरचेंज आहे. आपण खाली उतरलो का इंटरचेंज आहे आणि स्ट्रेट आपण सरळ गेलो का बदलापूरचा जो बोगदा टनेल 4 किलोमीटरचा तो बोगदा लागतो. आपण सर्वप्रथम खालती उतरूया, बदलापूर इंटरचेंज गोल गोल फिरूया आणि मग पुढे बदलापूरच्या बोगद्याच्या दिशेने जाऊयात. चला तर. आणि अशा प्रकारे हे आलेले बदलापूर इंटरचेंज. थेट आपण गेल्यास वरच्या बाजूने पनवेलला जाऊ शकतो, परंतु मी तुम्हाला बदलापूर इंटरचेंज दाखवणार आहे. त्याकरता मी खालून आलेलो. हा पूर्ण बदलापूर इंटरचेंज आहे, पाहू शकता तुम्ही. समोर जाणार रस्ता बदलापूरला मी पूर्ण एक राऊंड मारतोय इंटरचेंजला. आणि इथे मुंबईसाठी बोर्ड देखील लिहिलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपण चाललो ते संपूर्ण व्हिडिओ सर्वात महत्वाचा आणि डोळे विस्फोरून टाकणाऱ्या भागाकडे, म्हणजेच द बदलापूर पनवेल महाबोगदा. बदलापूर पनवेल ट्विन टनेल्स. मित्रांनो, बदलापूर ओलांडल्यानंतर पनवेलमध्ये थेट प्रवेश करण्यासाठी समोर सह्याद्रीची एक मोठी डोंगर रांग उभी होती. जर या डोंगराला वरचा घालून रस्ता बनवला असता तर 15 ते 20 किलोमीटरचे अंतर वाढले असते. म्हणूनच नॅशनल हायवेज ऑथॉरिटी ऑफ इंडिया NHAI ने निर्णय घेतला, डोंगराला वरचा घालायचा नाही तर डोंगराला थेट मधून चिरून रस्ता काढायचा. हा कोणताही साधा सुद्धा बोगदा नाही. हा भारतातील सर्वात रुंद वायडेस्ट बोगद्यांपैकी एक आहे. एका बोगद्यामध्ये चक्क 4 लेन आहेत. असे 2 समांतर बोगदे मिळून एकूण 8 लेनची वाहतूक या डोंगरांमधून होणार आहे. न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड NATM द्वारे नियंत्रित ब्लास्टिंग करून हा डोंगर पोखरण्यात आला होता. चला तर आतमधून आपण प्रवेश करूयात. तुम्ही पाहू शकता बोगद्याच्या आतमध्ये कॉन्क्रीट लाइनिंग वॉटरप्रूफिंगचे कामे अंतिम टप्प्यात आलेले आहेत. जेव्हा तुम्ही या बोगद्यातून आतून 12 लेनच्या स्पीडने गाडी चालवाल तेव्हा तो अनुभव खरोच आंतरराष्ट्रीय दर्जाचा असेल. भयंकर अंधार आहे आणि सध्या लाईटची योजना तुम्ही पाहू शकता. डबल 2 बोगदे आहेत आणि आपण ज्या मार्गाने चाललोय तो एमर्जन्सी एक्झिट आहे. म्हणजे इन केस ऑफ आपण ज्या लाईनीने ज्या मार्गाने जात असतो तिथे काही आपत्कालीन घटना घडलीच तर आपण दुसऱ्या बोगद्यामध्ये सहज गती प्रवेश करू शकतो. असे ते एमर्जन्सी एक्झिट आहे. आणि या 4 किलोमीटरच्या मार्गात साधारणतः 5 ठिकाणी असे एमर्जन्सी बोगदे एमर्जन्सी एक्झिट जे ते बनवण्यात आलेले आहेत. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की कळवावे. खास आपल्याकरता आपली मराठी सतत वेगवेगळे रोड अपडेट. बदलापूरचा हा महाबोगदा ओलांडून जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा आपण थेट प्रवेश करतो पनवेल तालुक्यात. आणि अशा प्रकारे आपण बोगद्याच्या शेवटच्या टोकाला आलेलो आहोत.
बदलापूरहून आपण बाहेर निघालो पनवेलच्या दिशेने आणि असं समजा की आपण पनवेलमध्ये पोहोचलो आहोत. या बोगद्याचा व्हिडिओ स्पेशली आपल्या चॅनल आपण पहिलेच अपलोड केलेला आहे. खूप सुंदर दृश्य. पनवेलमध्ये आपले सहर्ष स्वागत. आणि अशा प्रकारे आपण आमने इंटरचेंज ते बदलापूर इंटरचेंजच्या देखील पुढे येऊन बदलापूरचा बोगदा पार करून आपण आता पुढे रस्त्याला जाऊयात. पुढे बोलतात मोरबेपर्यंत रस्ता जो आहे तो पूर्ण व्यवस्थित आहे आणि मोरबेजवळ हे काम पूर्ण थांबलेले आहेत. आता आपण इथून मोरबेपर्यंत देखील प्रवास करूयात आणि पाहूयात पुढे पनवेलपर्यंत जाता येतो का, कलंबोरीपर्यंत जाता येतो का. आपल्याला ॲक्च्युली माहीत नाही, पण आपण पुढे विचारत जाऊयात. तर चला आता पुढचा प्रवास करूयात. आमने इंटरचेंजचा बदलापूर इंटरचेंजचा आपला प्रवास साधारणतः 8:30ला काय आपण सुरू केलेला. आता वाजले 10 म्हणजे दीड तासला अर्धा तास जो तो आपल्या टिटवाळ्यामध्ये जो मोठा फेरा मारावा लागला रेल्वे लाईनचा जर काम चालू होतं त्यामुळे तो अर्धा जर मायनस केला आपण 20 मिनटं तर साधारणतः 1 तासात आपण आमने इंटरचेंज ते बदलापूरचा जो टनेल आहे तिथपर्यंत पोहोचलेलो आहोत. आता इथून पुढचा प्रवास करूयात. चला. पाहिलंत बोगद्याच्या बाहेर येतात एक्सप्रेसचे दृश्य पूर्णपणे बदलते. आता इथे रस्ता अतिशय सपाट आणि सरळ रेषेत पुढे जातो. आज मार्ग पुढे जाऊन तलोजा MIDC मागच्या बाजूने सरळ नावडे आणि परस्पेच्या दिशेने निघतो. पनवेल जवळ हा टप्पा आर्थिक दृष्ट्या सर्वात महत्वाचा आहे, कारण याच ठिकाणी दिल्ली मुंबई एक्सप्रेसचे कनेक्शन महाराष्ट्रातील व इतर 3 मोठ्या महामार्गांशी होणार आहे. पहिला म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसवे, दुसरा म्हणजे शिवडी नावाशेवा अटल सेतू ज्याला MTHL म्हटले जाते, ज्याच्यामुळे दक्षिण मुंबई अवघ्या 20 मिनिटात पोहोचता येईल, आणि तिसरा म्हणजे थेट JNPT पोर्ट आणि होणारा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ. म्हणजे दिल्लीहून निघालेला एक ट्रक नॅशनल हायवेवरून नॅशनल हायवे 4 वरून थेट कोणतीही ट्रॅफिक न लागता रायते बदलापूर पनवेल करत थेट बंदरावर पोहोचेल. यामुळे कोट्यावधी रुपयांचा व्यापार अधिक वेगवान होणार आहे. तर मित्रांनो, आपण रायते इंटरचेंज पासून सुरू केलेला हा प्रवास आता पनवेलच्या पेशीवर येऊन थांबलेला आहे. सर्वात महत्वाचा प्रश्न, या टप्प्याचे काम कधी पूर्ण होणार आणि आपण यावरून गाडी कधी चालू शकणार. सध्या तरी आपण पाहिले आहात की 75 ते 80% कामे पूर्ण झालेली आहेत. साधारणतः 90% म्हटले तरी चालेल. बोगद्याचे मुख्य कामे झाले असून अंतर्गत फिनिशिंग, लाइटिंग आणि डांबरीकरण कॉन्क्रिटिंगचे काम जे आहे ते वेगाने सुरू आहेत. टोल प्लाझा देखील इथे उभारण्यात आलेला आहे. विरार JNPT टप्पा वाहतुकीसाठी टप्प्याटप्प्याने खुला करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर ठाणे, कल्याण आणि नवी मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ कमालीचा वाचणार आहे. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा आमने इंटरचेंज बदलापूर इंटरचेंजपर्यंत अपडेट घेत असताना आपण बदलापूर इंटरचेंज देखील क्रॉस केला आहे. त्यापुढे आपण मोरबे गावापर्यंत आलो आहे. मोरबे गावाच्या ठिकाणी तुम्ही आलो पाहू शकता, इथे पूर्णपणे काम थांबलेलं आहे. याच्या पुढे हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे बंद आहे, कारण दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे बोलतात की पनवेलपर्यंत आहे. तर तसं इथे काय दिसत नाही, कारण याच ठिकाणाहून या मोरबे गावात पुन्हा एकदा मला वाटतं जो वसई विरार ते अलिबाग जो मोलते मोडवर कॉरिडॉर प्रकल्प आहे ते मला वाटतं या दिल्ली मुंबई एक्सप्रेसला या ठिकाणी क्रॉस करत आहे. तो क्रॉस करत असल्यामुळे हा जो दिल्ली मुंबई एक्सप्रेसचा जो भाग आहे तो मोरबे या ठिकाणी येऊनच थांबलेला आहे. कारण याच्या पुढे जो आहे तो मला वाटतं मोरबेपासून पुन्हा कलंबोलीपर्यंत एक वेगळा रूट तयार करणार आहेत आणि तिथून मग पुन्हा कलंबोलीवरनं JNPTपर्यंत जाणार असं एक माहिती होती. काही दिवसांपूर्वी मी वाचली होती. आता पुढे काय ते एक्झॅक्टली जशी माहिती पूर्णपणे खात्रीशीर भेटेल ती नक्की तुम्हाला अपडेट देईल. तोपर्यंत चला आता इथून पुढे प्रवास करूया. पनवेलपर्यंत जाता येते का, चला.
चला तर आता आपण या ठिकाणाहून पुढे पनवेल पर्यंत जाण्याचा एक प्रयत्न करूयात, जो मोरबे गावातून जातो. मित्रांनो, तुम्हाला हा सविस्तर ग्राउंड रिपोर्ट कसा वाटला? रायते इंटरचेंज ते बदलापूर टनेल बद्दल तुमचे काय मत आहे? हे काम वेळेत पूर्ण होईल का? तुमचे उत्तरे खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहून कळवा. व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत आणि खूप रिसर्च लागलाय, त्यामुळे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुप्सवर मित्रांसोबत ही माहिती शेअर करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण इथून पुढे मोरबे गावातून पनवेल पर्यंत जाऊयात. अशा प्रकारे आपण मोरबे गावात पोहोचलेलो आहे. मोरबे गाव या ठिकाणी आपल्याला उजव्या हाताला वळण घेऊन पनवेलच्या दिशेने जाणे. खूपच सुंदर गाव आहे. तितके सुंदर रस्ते, जरा खड्डा कुठे दिसत नाही. सुंदर गाव, सुंदर रस्ते. डांबरीकरणाचे रस्ते खूप छान असतात. पनवेल जवळील हा टप्पा म्हणजे संपूर्ण एक्सप्रेसवेचा किंग पिन म्हणजेच मुख्य केंद्र आहे. त्या मोरबे गाव वगैरे वरनं जे कनेक्टिव्हिटी आपल्याला 3 मिळणार आहेत त्या म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसवे, ज्यामध्ये पुणे आणि गोव्याकडे जाणाऱ्या वाहनांना तेच रस्ता मिळेल. दुसरा म्हणजे शिवडी नावाशेवा अटल सेतू, अगोदर मी सांगितले. तसे तिसरे जे ते JNPT पोर्टचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ. या महामार्गामुळे मोरबे गावचा आपला जो प्रवास शॉर्टकट तो खरंच खूप लवकर झालेला आहे. माझ्या अंदाजे साधारणतः 1 ते 1.5 तास ज्या ठिकाणी लागायचं ते 7 ते 8 मिनिटात पार झालेला रस्ता आहे कदाचित. कारण आपण बदलापूरहून आलो तर शेलपाटा मार्गे किंवा कर्जत मार्गे येतो आपण पनवेल करता, ज्याकरता आपल्याला 1.5-2 तास जातात. परंतु आपण जो मार्ग आता पकडला बदलापूर टनेल होऊन मोरबे गाव, त्यानंतर वाकडी गाव, जे काय आपल्याला आधीमध्ये गावे लागले ते पकडून आपण साधारणतः 10 मिनिटात इथे पोहोचलो. 10 ते 15 मिनिटात. आणि आपला पहिलाच प्रवास असल्यामुळे आपण थांबत आलेलो, विचारत आलेलो, त्यामुळे कधी आपल्याला इतका वेळ लागलाय. आमने इंटरचेंजचे पनवेलला निघालेलो आपण कलंबोली इकडे जाण्याकरता. तर आमने इंटरचेंजचे बदलापूर इंटरचेंज, त्याच्या पुढे मोरबे गावापर्यंत बरोबर आलो. इथून पुढे आपण आलो हा माथेरान रोड आहे आणि हा जो मार्ग आहे पुढे आपल्याला कलंबोलीला घेऊन जाणार आहे. प्लस एक ब्रिज लागतो तो पनवेलपर्यंत जातो. तर आता नक्की कुठे जायचं तेच करणार, तरी जाऊन पाहूयात या मार्गाने आता कुठे जाता येईल ते. हा थोडा कन्फ्युजन वाला मार्ग होता.
पनवेल माथेरान रोड. आपण थोडा मॅपवर पाहिलं, विचारणा केली आणि त्या अनुषंगाने आपण पुढे निघालेलो आहोत पनवेलच्या दिशेने. इथे थोडा कन्फ्युजन होते बऱ्याच ठिकाणी. आपल्याला सेक्टर 1 सेक्टर 2 असे सेक्टर लागलेले आहेत. प्रथमतः आपण असा प्रवास केलेला आहे आणि बहुतेक आपला जो प्रवास आहे तो शेवटच्या टप्प्यात आलेला आहे. मग आपण कदाचित पनवेल जो स्टेशन आहे किंवा पनवेल जो बस स्थानक आहे त्याच्या जवळ आलेलो आहोत कदाचित. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की करावे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे, तसेच व्हिडिओला शेअर करायला विसरू नका, हाईप करायला विसरू नका, खास आपल्यासाठी आपले मराठी. आणि जसे की मी म्हटले आपण पनवेलमध्ये पोहोचलेलो आहोत. समोर दिसत आहे ते सायन पनवेल रोड, हे पाहू शकता. डाव्या हाताला वळण घेतलं आपण पनवेल रेल्वे स्टेशन पनवेल बस डेपोकडे जाऊ शकतो. तर उजव्या हाताला वळण घेऊन आपण कलंबोलीच्या दिशेने, कल्याणच्या दिशेने, ठाण्याच्या दिशेने जाऊयात. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगावा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत काळजी घ्या, व्यवस्थित ड्रायव्हिंग करा. चला तर मग जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.